सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान, 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 हे दयानिधान, हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान, हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान, हे दयानिधान, हे दयानिधान। इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम। कैवल्यवासी दगडू पाटील पठाळे हे आपल्यातून निघून गेलेत। हा वैदिक परंपरेने जे श्राद्ध होत असतं पुढे ते गरुड पुराणामध्ये आलेले, गरुड पुराणाचे संदर्भ घेऊनच श्री चक्रधर स्वामींनी काही सूत्र सांगितलेले आहेत। सध्या संपूर्ण जग महामारीच्या भयाने भयग्रस्त झालेलं आहे। प्रवचन ऐकणारे भीत भीत ऐकतात, प्रवचन करणारा भीत भीत सांगतो। येणाऱ्या बिमारीला फार मोठा आधार लागत नाही, सुईच्या टोका इतका आधार असला तरी ते आपल्यामध्ये संचार करते। सूप गायब होत जाताना आपल्याला दिसतं आणि सगळीकडे हे भयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। माणसाची भीती माणसाला होती पण इतकी कधीच नव्हती। माणसाने माणसामध्ये अंतर निर्माण केलं, याचं कारण ही बिमारी आहे। सुखाच्या आपल्या ज्या कल्पना होत्या त्या अगदी मर्यादित होत्या, ठराविक होत्या। एका विद्वानाने 100 लोक समोर बसले, त्यांना असं सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने चिठ्ठीवर लिहा की तुम्ही दुःखी आहात का सुखी आहात। सगळ्यांनी तिचे कारण लिहिले आणि दुःखी आहोत असं सांगितलं। कोणी सांगितलं मला बिमारी आहे मी दुःखी आहे, कोणी म्हणाला मला मुलगा नाही मी दुःखी आहे, कोणी म्हणाला मुलगा आहे परंतु तू वेगळा राहतो मला जीव लावत नाही दुःखी आहे, कोणी म्हणाला सून चांगली नाही तर कोणी म्हणाला मुलगी चांगली नाही, कोणी म्हणाला बायकोच चांगली नाही तर बायको म्हणाली नवराच चांगला नाही। एक एक दुःखाचं कारण सगळ्यांनी सांगितलं। आज तर असं झालेलं आहे की असे नाव कोणाचे सांगता येत नाही, पण प्रत्येक माणूस बघितला की संशयाची नजर तयार झालेली आहे आणि तो संशय गरजेचा सुद्धा आहे। म्हणून तोंडाला मास्क लावून फिरायचा आपल्याला सरकारने सल्ला दिला। इथे शासनही हतबल झालेलं आहे, त्यांचं काही चालत नाही, त्यांनी हात टेकलेले आहेत। आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे पण आपल्या काही अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्यामुळे आपण पाहिजे तसा प्रतिसाद देऊ शकत नाही।
जेव्हा उपाशी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस माणूस जास्त आक्रमक बनत असतो. मुमुक्षितम किम करोति पापम, सगळी पाप उपाशी माणसाकडून होतात. पोट उपाशी असेल, मन उपाशी असेल, बुद्धी उपाशी असेल, काही त्याची इच्छा अतृप्त असतील, तिथं उपाशी आहेत. चप्पल चोरणारा माणूस सुद्धा उपाशी असतो की त्याला चप्पल नसते. बिडी चोरणारा माणूस उपाशी असतो की त्याचं तलप लागलेली असते, त्याचं भागत नाही. आणि म्हणून आजची परिस्थिती अशी की सगळ्या दृष्टीने आपण उपाशी आहोत, सगळे आपण दुःखी आहोत. 100 चिठ्ठ्या लिहिल्या, 100 चिठ्ठ्यामध्ये सगळ्यांनी आपापलं दुःख सांगितलं. पण हे सांगत असताना फक्त दुःख सांगितलं, सुखाचा उल्लेख केला नाही. एका माणसाची लघवी अडकली, पोट फुगलं, दवाखान्यात नेलं, उपचार चालू झाले आणि मध्ये वेदना तयार झाले. त्याला पोट फुगलं, मध्ये काही फुटतं की काय असं वाटायला लागलं. ज्यावेळेस पंक्चर करून तिची लघवी बाहेर काढली त्यावेळेस त्याला मोकळं वाटायला लागलं. मग तिने आठवण केली की आयुष्यामध्ये आतापर्यंत किती सहज होते सगळं, कुठला त्रासच झाला नाही आपल्याला. ते कुठे मोडलं त्यांनी, ते मोडलेलं नाहीये. जेव्हा आपल्याला श्वास घ्यायची अडचण येते, दम लागतो, मग कोरोनाची लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेस अगोदर घेतलेल्या श्वासाची आपल्याला कल्पना राहत नाही किंवा त्याची गरज वाटत नाही. आपण जे चिंतन करतो फक्त एवढ्याच चिंतन करतो की मला असा त्रास आहे. मग दवाखान्यामध्ये खूप मोठ्या किमतीचा तो गॅस आपण घेतो. जीवन प्रणाली, श्वास आपल्याला मिळत नाही, श्वास आपण विकत घेत असतो, पैसे द्यावे लागतात. एरवी तुम्ही शेतामध्ये असताना, दत्तगडावर असताना तुम्ही कुठं फिरले, मोकळा श्वास आपण घेत असतो. गडावर तर सकाळी मी उठल्याबरोबर इतकं उपासासारखं पोटभर श्वास घेतो, फिरत राहतो आणि श्वास घेतो. हे कुठं मोजलं मी. आणि थोडस दुःख आहे आणि जास्त सुख आहे, आमचं दुःखाकडे लक्ष जातं, सुखाकडे लक्ष जात नाही. टीव्ही पाहत असताना सगळा टीव्ही चांगला, पण कुठेतरी एक बारीक रेष येते, आमचं पुन्हा तिच्याकडे लक्ष जातं. दाढ दुखायला लागली नंतर सगळे दात चांगले पण आमचं तिकडेच लक्ष जातं. जीभ परत तिकडे जाते. सगळे दात चांगले त्याचा आम्ही विचार करत नाही, परत तिकडे जाते. दुःखाकडे माणूस लवकर केंद्रित होत असतो, लक्ष देत असतो. म्हणून मी आज जो श्लोक घेतलेला आहे तो श्लोक आता तुम्हाला सांगितलेला आहे, परत म्हणून दाखवतो. तो भगवद्गीतेतला श्लोक आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच. इंद्रिय आणि अर्थ, प्रत्येक इंद्रियाचा एक अर्थ आहे. पाहणं हा डोळ्याचा अर्थ आहे, ऐकणं कानाचा अर्थ आहे, चव घेणं जिभेचा अर्थ आहे, स्पर्श स्पर्शेंद्रियाचा अर्थ आहे, नरम का गरम कसं वाटतं ते, तो प्रत्येक इंद्रियाचा एक अर्थ आहे. भगवंत आपल्याला हे सांगत असताना या दिशेने नेतात. तुम्हाला दुःखरहित व्हायचं असेल, दुःख विनाशक योग जर तुम्हाला पाहिजे असला तर त्याची सुरुवात जी आहे ते इथून सुरुवात करायची आहे. संसार करायचा करा, पण एक वेळ अशी येईल की तो सोडण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात एक त्राण राहणार नाही आणि तुम्हाला अनुभवही खूप आलेले असतील. आणि शेवटी प्रत्येकाला असं वाटतं काही खरं नाही संसारामध्ये. असं जेव्हा वाटतं त्यावेळेस तुम्ही तुमच्या आत्म्याचं हित करण्यासाठी इंद्रिय आणि अर्थ याच्यामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आपले इंद्रिय आणि अर्थ याच्यामध्ये जास्त आसक्ती असते. नजर चांगली असली पाहिजे, डोळे छान दिसले पाहिजे, त्याला काजळ लावलं पाहिजे, चेहऱ्याला पावडर लावलं पाहिजे, हे सगळं असतं. पण ह्या सौंदर्याचं वय फार दिवस राहत नाही, खूप दिवस नाही राहत. सकाळी दररोज फुलं उगवतात गडावर, आमच्या एक झाड आहे, दुपारपर्यंत त्याचं आयुष्य असतं.
दुपारून ते कोमेजून जातात. सकाळी वाटतं वा किती सुंदर आहे, पण मला ते दुपारी वाटत नाही, कारण दुपारपर्यंत ते थांबलेलं नसतं. यापेक्षा माणसाचं काय आहे? माझ्यात ताकद आहे. एक दिवस येतो की आपला हात आपल्याला उचलत नाही, पाय आपल्याला उचलत नाही. एक दिवस आपला फोटो काढले जातात. 100 फोटो तुमचे काढले आणि तुमच्या मुलाला सांगितले की तुझा फोटो द्यायचा आहे ते मुलीला पाहण्यासाठी, दे बरं निवडून. 100 फोटो निसायला सुरुवात करतो आपण. एक एक काढतो, पसंत येत नाही बाजूला फेकतो, दुसऱ्या बाजूला फेकतो, तिसऱ्या बाजूला फेकतो, 99 फोटो बाजूला फेकतो, एकच निवडतो फक्त. आणि तो नाईलाज म्हणून आणखी दुसरा असतं ते यालाही निवडलं नसतं. आपल्या लक्षातच येत नाही की आपण आपल्याला फक्त एकच वेळेस सुंदर दिसलो, बाकीचे फोटो तुम्ही बाद केलेले आहेत. असंच आहे ताकदीचं, असंच आहे संपत्तीचं. मोठमोठे धनवान लोक रस्त्यावर आले, भिकारी बनलेले आहेत. चित्रपटाचं तुम्हाला आकर्षण आहे, चित्रपटातले भिकारी तुम्हाला माहिती नाही. 100 चित्रपट त्यांनी काम केलेले, 100 चित्रपटामध्ये ते भीक मागायला लागले, ते नको ते व्यवसाय करायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी इंद्रिय आणि इंद्रियार्थ, ह्या दोन गोष्टी तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकत नाहीत. हे गीता सुरुवातीला समजून सांगते या श्लोकामध्ये. जे तुमच्या हिताचंच नाही त्याचा लवकर विचार तुम्ही का करत नाही? क्षणभराच्या सुखाच्या भ्रमासाठी तुम्ही सगळं जीवन तुम्ही का खर्च करता? हा मनुष्याला उद्देशून केलेला उपदेश आहे. आणि याच्यामधलं जे वैराग्य आहे, वैराग्य म्हणजे काय? इंद्रिय आणि अर्थामध्ये जेव्हा दोष दिसतो आपल्याला, दोषाचं दर्शन झालं की वैराग्य निर्माण होतं. पाहुण्याने जेवायला बोलवलं, बासुंदी वाढवली, भजे बिजे सगळं केलेलं आहे. मोह निर्माण झाला खायचं आपल्याला. पण कोणी एखाद्याने खाण्यात येऊन जर सांगितले की बासुंदीमध्ये उंदीर पडला होता आणि त्याला ते उंदीर पडलेला होता, हा दोष तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे ढुंकून पाहणार. भूक तर खूप लागलेली असते, पण तुमची भूक निघून जाते. एखाद्या माणसाची जमत नाही, त्याने देणारा चहा सुद्धा तुम्हाला नको असतो, काहीच नको असतो तुम्हाला. कारण त्याच्यात तुम्हाला दोष दिसतो, तो चहात दिसतो, तो बासुंदीत दिसतो, सगळ्या गोष्टीमध्ये दिसतो. त्याच्या घरी सुद्धा जायची इच्छा नाही, त्याला पाहायची सुद्धा इच्छा नाही. त्याचं मी तोंड पाहणार नाही. आपण असं का म्हणतो? याचं कारण आहे त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या दुर्गुणामध्ये याचं कारण आहे. ज्या संतांना दिसलं, ज्या दूरदर्शी लोकांनाही दिसलं, साक्षात्कारी लोकांना दिसलं, त्यावेळेस त्यांना वैराग्य निर्माण झालं. संत तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो की एकनाथ महाराज असो, जगातल्या कुठल्याही संप्रदायाचे संत असो, वैराग्याचं अधिष्ठान आहे. अनासक्त योग तुमच्या जीवनामध्ये जर आला, वस्तू तुम्हाला त्रास देत नाही, तुम्हाला आसक्ती त्रास देते, त्याच्याबद्दलचा मोह त्रास देतो. आणि मोह हा तुमचा नाहीये, तुम्हाला फसवणार आहे. या श्लोकामध्ये एक दर्शन घ्यायला सांगितलं आपल्याला. तुम्हाला सांगतो मी, वेगळा मुद्दा वाटत असेल तुम्हाला. देवाचं दर्शन नंतर घ्या, संतांचं दर्शन नंतर घ्या, पण पहिलं 4 प्रकारचं दर्शन घ्या. 4 गोष्टीचं, 4ही गोष्टी दुःखदायक आहेत, त्यांना अगोदर बघा. वैराग्य निर्माण होईल आपल्यामध्ये. पुढच्या चरणात ते सांगितले की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुलक्षणम, 4 प्रकारचे दुःख आहेत. एक जन्म जो झाला आपला, कळत नाही आपल्याला, पण खूप दुःख सहन केलेलं असतं आपण. मळमूत्र आपल्या बाजूला असतं आईच्या गर्भामध्ये, तिथं आपण असतो. आईने चुकीचे पदार्थ खाल्ले की त्याचा त्रास आपल्याला होतो. आईने तिखट खाल्ले की त्याचा त्रास आपल्याला होतो, आंबट खाल्ले की त्याचा त्रास आपल्याला होतो.
आणि म्हणून महिलांना काही लोक सांगतात गर्भधारणा झाल्यानंतर हे खाऊ नको, ते खाऊ नको, ते खाऊ नको. ते तिच्यासाठी सांगत नाही, त्याच्यासाठी सांगतात, त्या बाळासाठी, मधी जो आहे त्याच्यासाठी सांगतात. जन्म होत असतानाचं दुःख आपल्याला आठवत नाही, पण ते दुःख खूप झालेलं असतं. म्हणून जन्माचा क्षण कुणालाच आठवत नाही, सुरुवात कोणाला आठवत नाही, आरंभ कोणाला आठवत नाही, एक गोष्ट आणि एक शेवट कोणाला आवडत नाही. आरंभ कोणाला आठवत नाही, शेवट कोणाला आवडत नाही. आठवतो का तुम्हाला कोणाला आरंभ? अरे तुझा जन्म झाला आणि मी आलो, पाऊस पडला होता, चिखल तुडत तुडत तुझ्याकडे आलो. तुला आठवत कसं नाही? त्याला नाही आठवत. आणि आठवतो कोणाला मृत्यू? मृत्यू कोणाला आठवत नाही, आवडत नाही. मृत्यू आवडत नाही. न आवडणारी जीवनामध्ये एकच गोष्ट आहे, मृत्यू. कारण मृत्यूनंतर क्षणच नाही तुम्हाला जगायला. तुमचे सगळे स्वप्न जिवंतपणावर अवलंबून आहेत. तुम्ही कितीही बिमार पडले तरी तुम्ही जगता स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण जेव्हा डॉक्टर सांगतो की आजचा दिवस आहे तुम्हाला, फक्त एखाद्याला सांगतो की तुम्हाला फक्त 6 महिने आहेत, पेपरला वाचलंय, पण फक्त तुम्हाला 6 महिने आहेत. तुम्हाला आजचा दिवस आहे, उद्या तुमचा दिवस नाही म्हटलं, भीती मरणाची वाटत नाही, स्वप्न पूर्ण होणार नाहीची भीती वाटते. मला तर विहीर बांधायची, मला तर लग्न करायचं मुलीचं, मला तर बंगला बांधायचा, मला हे करायचं, मला ते करायचं, ती आता होणार नाही. ज्याला असं वाटतं की आपलं सगळं झालेलं आता काही गरज नाही, त्याला कमी भीती वाटते. त्याला मृत्यूच्या दुःखाची 4 जागा भीतीच्या आहेत: जन्म, मरण, म्हातारपण आणि बिमारी. 4 प्रकारचे दुःख माणसाला आहे. याचं दर्शन होणं महत्वाचं आहे, हे कळणं महत्वाचं आहे. सुख कळणं महत्वाचं नाहीये. सुखात काही लक्षात येत नाही आपल्या. डोकं दुखल्यानंतर लक्षात येते की आपल्याला डोकं आहे, तोपर्यंत आपल्याला डोकं आहे याचा विचारच आपण करत नाही. त्याचं रोज काय घेतो, ओझ घेतो डोक्यावर. जबाबदाऱ्या काय असतात, पण ते दुखायला लागल्यानंतर जाणीव आपल्याला होते की आपलं डोकं दुखायला लागलं. ते सुखावत होतं त्यावेळेस आपल्याला कल्पना आलेली नाहीये, ते दुखायला लागल्यानंतर. आणि म्हणून दुःखाचं दर्शन एक महत्वाचं आहे, दुःख पाहणं महत्वाचं आहे. चक्रधर स्वामींनी 4 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. पश्चातापातून व्यक्त होणारे, मागचा, आताचा, पुढचा, निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त. जी व्याकुळता आहे ती कशाची व्याकुळता? परमेश्वर भेटत नाही याची व्याकुळता. 4 प्रकारचे दुःख करायला सांगितलेले आहेत. पण कधी करू आपण? दुःखाचं दर्शन झालं तर आपण ते दुःख करू. ज्याला कोरोना झाला नाही तो म्हणाल एवढं काय, आम्हाला काय वाटत नाही, काय लोक आपलं हे करतात. ज्याला झाला त्याला कळतं, आणि त्याला झाल्यानंतर त्याची तळमळ, त्याचा त्रास पाहणाऱ्याला करतो. तो म्हणतो नाही हे काही बोलतात लोक, खूप बेकार आहे. ते इतकं बेकार आहे की ते घरी सुद्धा येऊ देत नाही, पाऊस सुद्धा देत नाही, माणसाला जवळ सुद्धा येऊ देत नाही. याची भयानकता तो सांगत असतो. जो जवळ गेलं दुःख पाहिलं तो सांगत असतो. आणि म्हणून ही जबाबदारी सगळ्यात महत्वाची की त्या दुःखाचं दर्शन झालं ना, त्यापासून अलिप्त राहणं महत्वाचं आहे, त्याचा त्याग करणं महत्वाचं आहे. 4 प्रकारचे दुःख: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जरा म्हणजे म्हातारपण. त्या दुःखाची कल्पना तरुणपणामध्ये आपल्याला येत नाहीये, आता वाटायला लागली, आता कल्पना यायला लागली. म्हातारे वृद्धाश्रमात चालले, कल्पना यायला लागली. म्हातारी एकटीच बाजूला आहे, कोणी विचारत नाही, 4 मुले, कल्पना यायला लागली. कधी मोठ्याकडे खाते, कधी दुसऱ्याकडे खाते, कधी तिसऱ्याकडे, कधी 4थ्याकडे खाते. सगळे टाळाटाळ करतात. आणि मग विचारवंत असलेले मुलं आणि मुली यांना कल्पना यायला लागली की आपलं कसं होणार, पुढे कसं होणार.
अरे किती कष्ट केले त्यांनी, समृद्धी येईपर्यंत तुमच्या जमिनी त्यांनी सांभाळून ठेवल्या, फाटक्या चड्ड्या वापरल्या, उपाशी पोटी राहिले, भाड्याला पैसे नाही तर औरंगाबादला पायी गेले, गाडी मोडेला नेली, कुठेतरी छटाक भजे घेतले नाही तर नाही घेतले, चटणी भाकर खाल्ली, सगळे पदार्थ डोळ्यासमोर दिसत होते, अंगावर शर्ट फाटलेलं, चप्पल आहे नाही, सांभाळून ठेवलं समृद्धीपर्यंत, ते निघून गेले. नंतर आमची हिंमत खचली, पैसा दिसायला लागला, दुःख अदृश्य झालं. पण हे दृश्य जेव्हा मी समाजामध्ये बघतो त्यावेळेस पुन्हा मनामध्ये दुःख येते की आपलं कसं होणार. सगळ्यांच्याच येतं, तुमच्या येतं, माझ्या येतं, आपलं कसं होणार. माझे 5-7 मित्र आहे कोरोनामध्ये गेले 8-10 दिवसामध्ये. आज एक मित्र गेला, आज एक मित्र वारला, सोलापूर जिल्ह्यातला. प्रकृती माझ्यासारखी धडधाकड प्रकृती होती, बीपी नव्हतं, डायबिटीस नव्हतं, काहीच नव्हतं. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने तो गेला. पाहून पाहून दुःख आपल्या लक्षामध्ये येतात आणि आल्यानंतर ते दुःख आपल्याला प्रेरणा देतं. एक संन्यासी समुद्राच्या, एक संन्यासी मोठ्या नदीच्या मध्ये मंदिर होतं, तिथं थांबला. नदीला पूर आला, पूर आला, तो चढलावर कळसावर जाऊन बसला. तिथे नाव घेऊन काही लोक आले, पत्रकार आले, कॅमेरा घेऊन आले. म्हटलं अरे चल, म्हणे मी येत नाही, माझा देवावर भरोसा आहे, मी येत नाही. खूप लोकांनी विनंती केली, म्हटलं येत नाही. मेला, पाण्यात बुडून मेला. देवाला म्हणला काही तू लाभ का रे, तुझ्या भरोश्यावर तिथं थांबलो, तू तुझी भक्ती केली, तू भेटीला सुद्धा नाही आला, मला वाचवलं सुद्धा नाही. देव म्हटला मी आलतो, स्वतः आलतो, वेगळ्या रूपामध्ये आलतो, नावेमध्ये मी होतो, नाव बसून आलो होतो, तुला सूचना केली होती. मी आलेलो असताना तू काही लक्ष दिलं नाही, तिकडे सूचना केली. देव म्हणतो मी सूचना करतो तुम्हाला. जेव्हा तुमचे गुडघे दुखायला लागतात ना त्यावेळेस मी दिलेलं पत्र असतं ते. जेव्हा तुम्हाला अंधुक दिसायला लागतात ना त्यावेळेस मी केलेली सूचना असते तुम्हाला. ज्यावेळेस तुमचे दात पडायला सुरुवात होते ना त्यावेळेस मी फोन केलेला असतो तुम्हाला. उरका जवळ आले, उरका, मी हे सगळं सूचना तुम्हाला करत असतो. तुम्ही भानावर नसता, तुम्हाला आसक्ती असते, परत परत लिपत असता शरीराला आणि मला तुम्ही विसरत असता. आणि मग पूर्ण वैराग्य निर्माण होण्यासाठी या दुःखाचं दर्शन जोपर्यंत होत नाही, म्हणून मी म्हटलं की दुःखाचं दर्शन महत्वाचं आहे. या दुःखाचं पहिलं दर्शन झालं की देवाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही शुद्ध होता आणि ती एक नजर मिळते तुम्हाला, ती एक दृष्टी तुम्हाला मिळून जाते. अत्यंत दुःखामध्ये आनंदी असलेले संत, याचं कारण काय? तुकोबा ज्यावेळेस सगळं दारिद्र्याला तुकोबांना, श्रीमंत होते, सावकारी होती, परंतु त्या कर्जाच्या वया तुकोबांनी बुडवल्या. 400 वर्षानंतरही आपल्याला ती कथा माहिती आहे, तरी लोकांना आपण लोभांण्याची आपली वृत्ती संपत नाहीये. लोकांची पिळवणूक करण्याची वृत्ती आपली संपत नाहीये. तुकाराम महाराज श्रीमंत का? त्या कर्जाच्या वया बुडवल्या म्हणून श्रीमंत. तुमच्याकडे पैसा खूप आहे, व्याजबट्ट्याचा पैसा आहे, तुम्ही श्रीमंत नाही, तुम्हाला ती बुडवता आलेलं नाहीये. तुम्हाला आसक्ती पाण्यामध्ये बुडवता आलेली नाहीये. ज्याला बुडवता आली तो श्रीमंत. तुकोबांनी असं काय केलं? सगळे दुःख अनुभवले त्यांनी आणि त्यांच्या वेगवेगळ्या अभंगामध्ये त्या सगळ्या दुःखाचं वर्णन आहे, म्हातारपणाचं वर्णन आहे. हिंदी संतांनी ते वर्णन केलेलं आहे. जन्म तेरा बातो ही बीत गयो रे तूने कबू ही न कृष्ण कहो. जन्म तेरा
तू ही बीत गयो रे तूने कबून कृष्ण कयो. अनासक्त माणसाच्या जीवनामध्ये आसक्तीमुळे निर्माण होणारं दुःख तिच्या वाट्याला येत नाही. लाल बहादूर शास्त्री वारले त्यावेळेस फक्त 27 रुपये त्यांचं बँक बॅलन्स होतं. देशाचा पंतप्रधान असलेला माणूस दुष्काळ पडला त्यावेळेस ते बायकोला म्हणाले की तुला स्वयंपाक करतेस तर अर्ध्या किराणावर तुझं भागेल का, थोड्या मिरच्या कमी टाक, थोडे शेंगदाणे कमी टाक, थोडं अमुक कमी टाक. का बरं? देश आपला दुष्काळाने हुरपळून निघालेला आहे. सगळे दुःखी आहेत. दुकानाचे कपडे खूप असूनही गांधींनी एक पंचा फक्त अंगावर घेतला. बाबासाहेब आंबेडकर 4 खाते त्यांच्याकडे होते. भारतीय घटनेचा शिल्पकार असलेला माणूस, बॅरिस्टर होते. त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपये होते फक्त. पैसा नसताना माणसाला मोठा होता येतं ना. गाडगे बाबा कीर्तन करायचे, शिंद्याचे कपडे अंगावर घालायचे, करोडो रुपयाच्या धर्मशाळा त्यांनी उभ्या केल्या. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचं गाडगे बाबा विद्यापीठ म्हणून नाव दिलं. फाटके कपडे अंगावर असताना मोठं होता येतं ना, मोठं होता येतं. झोपडीमध्ये निवास करणारे ज्ञानेश्वर महाराज शुद्धीपत्र ज्यावेळेस घेण्यासाठी ते पैठणला आले, तेथून निघाले, ते परतीच्या प्रवासाला नेवाशाला थांबले. एका दगडी खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. एसी रूम नसताना लिहिता येते ना, प्रशस्त खोली असतील तर लिहिता येते असं नाहीये ना. आज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मराठीमध्ये काव्य ग्रंथ कुठे आहे? कुठेच नाहीये. आज हजारो कीर्तनकार त्याच्यावर जगतायत, तृप्त होत आहेत. एक ओवी खेळली तरी पण इतकी ताकदीची ती ओवी आहे. चक्रधरांचे सूत्र असेच आहे, अमृताचे कुंभ आहेत. झाडाखाली बसून सांगता येतं ना, करता येतं सगळं. किती बहाणे करणार तुम्ही? मला अशी सवय होती, मी झोपडपट्टीमध्ये अभ्यास करणारा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रथम येतो ना, पहिला क्रमांक येतो. ही आखरी संपत्ती आहे आपली. हिला बाहेरून आवक करायची काही गरज नाहीये. समाधानी ही आतून मिळते. समाधानीला कुठून बाहेरून आणत असतात का? आणि बाहेर गेली तरी मिळते का ती? मंदिरात गेल्यावर तरी मिळते काय? मंदिरात गेलेला एक माणूस म्हणतो की मला शांती पाहिजे महाराज. महाराजांनी विचारलं अशांती कुठून निघतो? अशांती घेण्यासाठी कुठे गेला होता का तू? नाहीये. शांती तुझ्यातच आहे. थोडासा बदल कर, शांती तुझ्यामध्येच आहे. तर या बदलाचं ठिकाण जे आहे ना, ते या श्लोकामध्ये आहे असं मला वाटतं. दुःख नको, पण ते तपासून घ्या. दुःख बघा, तपासून घ्या. आणि ह्या सगळ्या दुःखावरचे उपचार अध्यात्माने सांगितले, विज्ञानाने सांगितले. त्या त्या काळामध्ये प्रश्न निर्माण झाले, त्या त्या काळात त्या त्या दुखण्याचे उत्तर दिले, नवीन दुखणे निर्माण झाले. आता कोरोना आहे तर टणटणी चालणार नाही. एक काळ होता ढोरवत असताना जखम झाली तर टणटणी लावायची. एक काळ होता जखम झाली तर त्याच्यावर लघुशंका करायची. ते उत्तर नाहीत. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये मोबाईलमुळे होणाऱ्या अडचणी नव्हत्या, मोबाईलमुळे होणारी नुकसान नव्हती, त्यामुळे अभंग लिहायची गरज नव्हती. बिमारी नवीन आली आणि उत्तर नवीन आले. गीतेनंतर ग्रामगीता लिहिली तुकडोजींनी, कारण गीतेमध्ये ह्या बिमाऱ्या नव्हत्या, गावाच्या बिमाऱ्या नव्हत्या. हे राजकारण नव्हतं, तमाशा नव्हते, अमुक नव्हतं, तमुक नव्हतं. बिमारी वेगळी आली, उत्तर वेगळे दिले, ग्रामगीता लिहिली. मला असं वाटतं की ती ग्रामगीताही अपूर्ण आहे, कारण आता नव्या बिमारी आहेत आणखी. म्हणून मी गृहगीता नावाचा ग्रंथ लिहिला. तुम्ही वाचला नसेल, कुणी मला माहिती वाचला नसेल.
गृहगीता नावाचा ग्रंथ लिहिला, 5000 प्रती गेल्या त्याचा आतापर्यंत. समस्या नवीन म्हटलं की त्याला उत्तर वेगळं आहे. कधी कधी विहिरीतलं पाणी बाटलीने काढणारे माणसं होते, त्यावेळेस ते उत्तर होतं. माणूस सुधारला, राहट घटिका तयार झाला. राहट घटिका माहिती आहे का तुम्हाला? राहट घटिका कशाला म्हणतात? गाडग्याला गाडगं बांधलेलं असतं, असं गोल असतं, ते विहिरीपर्यंत असतं. बैल चालतात, ते राहट घटकी फिरत राहतं आणि गाडग्याला पाणी थरवडत पडत राहतं. आता ते उत्तर नाही आहे. नंतर मोठा तयार केल्या, मोठा सुरू झाल्या, भरकड्या सुरू झाल्या, थोडंफार बागाई सुरू झालं. तो जमाना संपला, इंजिन आलं. मोठा बनवणारे लोक कमी झाले, इंजिन आलं. आज चपला बनवणारे सुद्धा दिसत नाही आपल्याला, आयत्या प्लास्टिकची चपला मिळतात. इंजिन गेलं, ते दुरुस्त करणारे लोक होते. नंतर ह्या मोटर आल्या, किती बदल झाला. आता जुनं उत्तर त्याला चालणार नाही. आता ते चांबडं लागत नाही. मेलेल्या जनावर कोणी कापत नाही, कापत होते त्यासाठी की ते मूठ करण्यासाठी. हे सगळं परिवर्तन होत आलेलं आहे, हा सगळा बदल होत आलेला आहे. पण काही गोष्टीमध्ये बदलच नाहीये. जे दुःख आहे त्या दुःखामध्ये बदल नाहीये. रूप वेगवेगळे आहे, परंतु दुःखाचा जात तीच आहे, दुःखाचा आशय तोच आहे. म्हणून 4 गोष्टीचा विचार करायचा: जन्म, मृत्यू, बिमारी आणि म्हातारपण. सगळं करत असताना याची व्यवस्था जर आपण नाही केली तर आपल्याला दुःख होतं ना. भावनेच्या भरात आपण खर्च करत बसतो, त्यावेळेस ताकद असते, त्यावेळेस कला असते. जोपर्यंत कला आहे तोपर्यंत खूप पैसा मिळतो. आणि म्हातारपण आलं की तुम्ही कला सादर करू शकत नाही, पैसा बंद पडतो. पण मिळालेला पैसा त्यावेळेस भावनेच्या भरात खर्च करून टाकलेला असतो. आता जवळ कोणीच नाहीये. सगळं मुलांना वाटून दिलेलं असतं, आमक्याला वाटून दिलेलं असतं. भावनेच्या भरामध्ये गेलं त्यावेळेस आता कोणीच जवळ नाहीये. तो गरजेचा आहे, जवळ फार गरजेचा आहे. नीटपणे त्याला सांभाळणं फार महत्वाची गोष्ट आहे. कारण पुढे तुमची जरा आहे, म्हातारपण आहे, पैसे इतके जवळ तेव्हा कोणीच नाहीये. सगळ्यात जास्त जवळचा पैसा आहे. पण पैसाच म्हणजे सगळं नाहीये. तात्पुरती अडचण निर्माण करणारा तो आहे. त्यांना मृत्यूचा क्षण जो आहे तो ताब्यात ठेवता येत नाही. तुम्हाला श्वास विकत घेता येत नाही. सगळं विकत घेता येतं, श्वास विकत घेता येत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, 4 गोष्टी लक्षात ठेवा. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. जन्म आपल्या हातात नाहीये, पुढचा जन्म आपल्या हातामध्ये आहे, मागचा आपल्या हातात नाहीये. मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण त्याला चांगलं कसं बनवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. त्याला आपण सुंदर बनवू शकतो, सुंदर बनवू शकतो आपण त्याला. जरा आपल्या हातात नाहीये. मला म्हातारपण नको म्हणणारा कुठलाही मंत्री म्हटला त्याला ते येणारच आहे. पण त्या जराला, म्हातारपणाला सुखी कसं बनवायचं, ते सुसह्य कसं होईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. सुसह्य झालं पाहिजे. काही लोक आपण बघतोय ना की ते आरामात राहतात, त्यांच्या पुढे जगतात, आरामात राहतात. त्यांनी ती व्यवस्था, ती तडजोड त्यांनी केलेली असते, आपण ती केलेली नसते. म्हणून 4 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. श्राद्ध. मनुष्य गेल्यानंतर आपल्याला जे दुःख होतं त्यासाठी आपण ती श्राद्ध करत असतो. जीव ज्यावेळेस आपला जातो ना त्यावेळेस आपला जीव या शरीरातून जातो. हे शरीर आपलं घर आहे. तुम्ही एक घर सोडून दुसऱ्या घरामध्ये गेले असं झालेलं असतं. ते माणूस मरत नाही, म्हणजे जीव मरत नाही, देह मरत. म्हणून काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही कपडे बदलताय, रडले कधी? जुने कपडे होते, जीर्ण झाले, दिले फेकून. रडले कधी? नवे कपडे धारण केले. लहानपणापासून तुम्ही किती ड्रेस बदलले, कधी रडले तुम्ही? नाही बदलले.
कारण दुसरा तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, त्याला दुसऱ्याचं दर्शन झालेलं आहे, तो रडत नाही. पहिली गाडी तुमची सुटलेली आहे, दुसरी हजर आहे, तुम्ही रडत बसलेले नाही. तुमचं बालपण निघून गेलं म्हणजे मेलं. आता तुम्ही तरुण झाले, रडले तुम्ही. वाटतंय की बालपणी किती मजा होती, कुठल्या जबाबदारी नव्हतं, काही नव्हतं, काही नाही, एवढं वाटतं. पाहता ते हातात नाहीये. तुमचं तरुण पण निघून गेल्यानंतर म्हातारपण आलं, रडले तुम्ही नाही? रडले. रडले नाही याचं कारण असं की त्या दुःखाचं दर्शन आपल्याला झालेलं नाही. एक व्यक्ती असे की उद्या काय होणार त्याला माहिती नाही, पण एक व्यक्ती अशी आहे की 50 वर्षानंतर काय होईल त्याला माहिती आहे. म्हणून शास्त्रज्ञ घाबरलेले की पृथ्वी धोक्यामध्ये आहे, ते नष्ट होणार आहे, समुद्राचं पाणी वाढणार आहे, सूर्याचं तापमान कमी होणार आहे, सूर्य भिजणार आहे. असं कधी झालं होतं? झालं होतं कधीतरी. उल्कापात होणार आहे, कधी झालं होतं? झालं होतं कधीतरी. कधी झालं? 6 कोटी वर्षापूर्वी झालं. डायनासोर होते ते मरून गेले, इतके शक्तिशाली ते मरून गेले. असं कधी होतं? होत असतं, कधी कधी होत असतं. 5-6 कोटी अब्ज वर्षानंतर ही घटना घडत असते. पुढे कधी घडणार? 1 कोट्यावधी वर्षानंतरची गोष्ट आता ज्याला कळते त्याला त्याचं दर्शन झालेलं आहे. त्याला त्याचं दर्शन झालेलं आहे. इतक्या दूरची गोष्ट तो आत्ता पाहतोय. आज वैज्ञानिकांना त्या गोष्टी दिसत आहेत, आपल्या जवळच दिसत नाही. ते उपग्रहावरच कळतं त्यांना. मंगळाचं वातावरण कसं आहे, अमक्या ग्रहावरचं वातावरण कसं आहे, चंद्रावरचं वातावरण कसं आहे, आणि माणसाला राहण्यासाठी योग्य असा एखादा उपग्रह आहे का? तुम्ही प्लॉट शोधताय, दुसरं घर बांधायचं प्लॉट आहे का, ते काय शोधतायत? उपग्रह शोधतायत. पृथ्वीपासून करोडो दूर असलेल्या त्या उपग्रहाला ते शोधतायत. ही नजर आहे पाहण्याची, ही पाहण्याची नजर आहे. डोळे असले तरी पाहता येतं, डोळे नसले तरी पाहता येतं, शरीर असलं तरी पाहता येतं, शरीर विकलांग झालं तरी पाहता येतं. प्रोफेसर स्टीफन हॉकिंग नावाचा शास्त्रज्ञ चेअरवर पडलेला आहे, हात हलत नाही, पाय हलत नाही, असा झोपलेला आहे आणि संशोधन करतोय. फक्त त्याची बोट थोडीशी हलतायत कॉम्प्युटरवर. त्या माणसांचे शोध लावले असा शास्त्रज्ञ, नंबर 1 चा शास्त्रज्ञ. इच्छाशक्ती आणि दृष्टी जर तुम्हाला असली की तुम्ही कुठेच अपंग नाही, अजिबात तुम्ही अपंग नाही. गुलाब महाराज जन्मांध होते, पण त्यांनी किती ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वर कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. पहिली उपदेशी होते, नंतर त्यांनी उपदेश सोडून दिला. ज्ञानेश्वर कन्या म्हणून घ्यायचे स्वतः. किती ग्रंथ लिहिले त्यांनी. अपूर्ण कुठंच नाही. माणसाला हे दुःखही दिसत नाही, स्वतः मधलंही दिसत नाही. मी कोण आहे हे बी दिसत नाही. तू कोणाच रे? मी गणपतराव आहे. कधीपासून रे? हा, मला आपण नाव दिलं होतं. त्याच्या अगोदर तो कोण होता? काहीच नाही. बरं, मेल्यावर तो कोण असेल? कौल्यवासी असतील, पैगंबरवासी, कैलासवासी असतील. आपण कोण आहोत आपल्याला कळत नाही. कर्म म्हणावं लागतं आपल्याला. कर्म कुठून आलो कळत नाही, कुठं जायचं कळत नाही, काहीच कळत नाही. स्वतःचं दर्शन हे झालं की ह्या दुःखाचं दर्शन होतं. जन्माचं दुःख म्हणजे परत परत जन्म, परत परत मृत्यू, म्हणून त्या जन्माचं दुःख. नसता जन्म झाला तर मृत्यू कसा झाला असता. जन्मात नसता झाला तर बिमारी कशाला आली असती. जन्म जर नसता तर म्हातारपण कशाला आला असता. जन्मच नसतात या कटकटीच कशाला झाले असते. तो कसा बंद करायचा याचं शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि या दुःखामध्ये आपण असे काही उपचार शोधत असतो. त्यातला श्राद्ध हा उपचार आहे मरणानंतरचा. माणूस ज्यावेळेस माणसाचा प्राण जातो, प्राण जात असताना हे स्थूल शरीर आहे, याच्यामध्ये एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यामध्ये एक कारण शरीर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे 4 शरीर आहेत. आणि याच्यातून ज्यावेळेस प्राण जातो, या देहातून निघतो, त्यावेळेला तो सूक्ष्म देहामध्ये जात असतो. त्याला लिंगदेह असं म्हणतात. त्या लिंगदेहामध्ये जात असतो. माणूस मरतो, आपले बरेच गैरसमज होतात आणि म्हणून काही क्रिया संपल्या की माणूस मरतो आपला समज होतो.
छातीवर हात ठेवतो, धडधड होत नाही, माणूस मेला. नाकावर हात ठेवतो, श्वास येत नाही, माणूस मेला. पण जे स्मशानामध्ये जिवंत होतात त्यावेळेस आपला अंदाज कसा काय चुकलेला असतो. म्हणजे आपल्याला पाहता आलेले नाही. एखादा माणूस घाटी हॉस्पिटलमध्ये मागची एक घटना आहे, तिथं मेला, कळलं लोकांना, लोक गेले, त्याची डेड बॉडी प्रेतागारमध्ये ठेवलेली होती. एकावर थप्प्या लावतात, तिथं लोक गेले पाहायला, एकमेकाला विचारत होते, कुठे रे तात्या, कुठे तात्याला कुठे ठेवलं होतं. तिकडून आवाजाला, मी इकडे रे, माझ्याकडे या. डॉक्टरचाही अंदाज कसा चुकला, कसा अंदाज चुकला. हा मरतो मरतो असा डॉक्टर म्हणतो, तो वाचतो कसा. याला काहीच होत नाही, मी आहे ना असा म्हणतो, तो मरतो कसा. डॉक्टरची हिंमत तरी कशी होते की मी आहे ना म्हणून. तुझीच तुला गॅरंटी नाही, तुला बी कोरोना होतो, तो बी जातो, तुझीच तुला गॅरंटी नाही. हे आपलं दर्शन जे आहे हे असं वरवरचं सगळं दर्शन आहे, कोणालाच कळत नाही अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेस तो पूर्ण मेलेला असतो, त्याच्यातला प्राणवायू संपलेला असतो. 5 प्रकारचे वायू स्थूल आहेत, 5 प्रकारचे वायू सूक्ष्म आहेत. त्यातला एक प्राणवायू जो आहे ना, तो तुमची किडनी, लिव्हर याच्यावर नियंत्रण करणारा, तो गेला की माणूस गेला. म्हणून चक्रधर स्वामीचे सूत्र आहे, प्राणवायूचं उत्क्रमण झालं की त्याला मृत्यू असं म्हणतात. तोपर्यंत मृत्यू होत नाही, तो कोमामध्ये असेल, तो बोलणार नाही, तो हलणार नाही, चालणार नाही. तुम्ही नाडी बघून त्याला तपासू शकत नाही. त्यातून वाचला की म्हणतो जिवंत झालेला असतो. या सगळ्या गोष्टी अनकलनीय आणि अकाट्य आहेत. मरण कुणी टाळू शकत नाही, कुठलाच माणूस त्याला टाळू शकत नाही. कुठला संत ना महंत ना कुणी कुठेही सांगता येत नाही. निरंकारी महाराजचे 4 कोटी लोक त्यांचे शिष्य, अपघात झाला, जागा माहिती नव्हती. सुनीता विल्यम्स आभाळामध्ये मेली. कल्पना करा तुम्ही, कोणाचा मृत्यू आभाळात होईल, तिचा झाला, आभाळात मृत्यू झाला. कोणी पाण्यात मरतो, कोणी रानात मरतो, कोणी कुठं मरतो. ठिकाण आपल्याला माहिती नसतं, काहीच आपल्याला कल्पना नसते. प्राण शरीरातून जातो, सूक्ष्म देहामध्ये 10 दिवस तो त्याच परिसरामध्ये फिरत असतो. शास्त्र असं सांगतं की 10 दिवस तो फिरतो. तो आपल्याला पाहतो. हे डोळे नाही, कोणत्या डोळ्याने पाहतो, ते वेगळे डोळे असतात. त्याला भूक लागत असते, त्याला तहान लागत असते, आपल्या भोवती तो फिरत असतो. आणि म्हणून तिथं त्याला त्या शरीरामध्ये टाकलेलं असतं, यातना देहामध्ये टाकलेलं असतं. खूप त्रास असतो त्या शरीरामध्ये. आणि त्याला त्या शरीरातून मुक्त करण्यासाठी मग काही उपचार काढलेले आहेत, वैदिक पद्धतीने काढलेले आहेत, काही महानुभावांनी त्यांच्या पद्धतीने काढलेले आहेत. विद्वानांना जेवण द्या, ब्राह्मणांना जेवण द्या. ब्राह्मण म्हणजे जातीचा उल्लेख नाही, ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानाती स ब्राह्मण. जो विद्वान आहे त्याला जेवण द्या, अशा पद्धतीचा हा उपचार. मग त्या 10 दिवसाच्या त्या याच्यातून त्याची सुटका होते. नाही जर केलं तर मग त्याला खूप वर्ष त्याला त्या दुःखामध्ये राहावं लागतं. त्याच्यातून सुटका होते. कर्म मालिकेप्रमाणे त्याचा पुढच्या जीवनाचा प्रवास सुरू झालेला असतो. पण गरुड पुराणामध्ये सुद्धा 10 दिवसाची प्रक्रिया सांगितलेली आहे. महानुभावांनी 10 दिवसाची प्रक्रिया सांगितलेली आहे. पण आपल्या अगोदर गरुड पुराणाने तो उल्लेख केलेला आहे, 10 दिवसाचा उल्लेख केलेला आहे. ही सगळी जी दुःख आहे, त्या दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. सगळ्या भयाच्या जागा आहे, एकच जागा निवडायची आपल्याला, फक्त अभयाची जागा निवडायची आहे. एक श्लोक आहे, भोगे रोग भयम सुखे छे भयम वित्तेषु राग्ने भयम वादे वाद भयम तपेंद्रिय भयम रूपे भयम योषिता हर्षे शोक भयम रणिरिपु भयम काया कोतांता भयम इत्य सर्व निरर्थकम क्षितितले कृष्णम पदम निर्भयम. पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू दुःखाला जन्म देणाऱ्या आहेत. भोगामध्ये दुःख आहे, रोगामध्ये दुःख आहे, सुखामध्ये दुःख आहे, सगळीकडे दुःख आहे. मग दुःख नाही अशी जागा कोणती? कृष्णम पदम निर्भयम. एकच ठिकाण आहे भगवान कृष्णाचं पद, किंवा कृष्णाने सांगितलेलं जे पद आहे ते निर्भय अशा प्रकारचं पद आहे.
आणि म्हणून त्याच्या सहवासात गेलं, त्या वातावरणात आले तर ती माणसं आपल्याला तिथे निर्भय दिसतात, निर्भय दिसतात. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी येणारी ज्ञानेश्वर महाराज निर्भय दिसतात, तुकाराम महाराज निर्भय दिसतात, एकनाथ महाराज निर्भय दिसतात. महानुभावांचे त्या स्टेपला पोहोचलेले, त्या पात्रतेला पोहोचलेले लोक ती निर्भय दिसतात. त्यांना भीती वाटत नाही, त्यांना ती जागा मिळालेली असते, अभयाची जागा त्यांना मिळालेली असते. आणि म्हणून ते बाह्योपचार घेत नाही, सुखाची आवक बाहेरून करत नाही करत ती आवक. दुःखाचं दर्शन झाल्यानंतर परमेश्वराचं त्यांना दर्शन झालेलं असतं. ही माणसं कशी निर्भय पाहतात. मी सुरुवातीला जे मोबाईलवर गीत लावलं होतं ना, ते दत्तगडाचं गीत आहे. तुम्हाला 1 मिनिट फक्त वाजून दाखवत होते. दत्तगडाचं गीत आहे, ते बनवले एक सातारचे महात्मा आहेत, त्यांनी बनवलेले ते गीत. पूर्ण परिसराचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. केलं होतं मागे मी, तर ते सापडलं नाही गेलं परत ते आणखी. हारमाळ आहे, महारमाळ आहे, तळ्याचं उडलं काय पूर्णेश्वर, थोडं सायचं. कोण असेल हा गायक? संगीत किती छान आहे, कुठे गेलं असेल, त्याला खर्च काय आला असेल? ते सातारा जिल्ह्यातले बाबा आहेत. कुणाला लागलं तर सांगा, मला काही पाठवता येत नाही. ते संगीत, आवाज त्यांचा काही जवळ नाही, त्यांच्याजवळ बासरी नाही, त्यांच्याजवळ तबला नाही, काही जवळ नाही. तलावाचं वर्णन बनगावच्या पूर्व दिशेला जलसागर तो आरसागर, पूर्ण परिसराचं वर्णन आहे. खांड आहे, यमदरी आहे, गुंजमाळ आहे, सगळं आहे. वर्णनेवर इतकं सुंदर गीत कधी कुणीच लिहिलेलं नाही. कधी भेटते नाही बाबा आपल्याला. बघायचे असले तर दाखवतो तुम्हाला. तपस्विराचा तपस्विराचा जे आहेत ते भिक्षा मागतात, पोरके मागतात. अद्भुत गायनाची शक्ती त्या माणसाला मिळालेली आहे. संगीत कुठे केले त्यांनी मोबाईल मध्येच काय केलं कोण असतो, ते आवाज असेल त्यांनी जोडलेला आहे. यासाठी गीत लावलं, तुम्हाला हे सांगण्यासाठी लावलं की बाहेरची काही गरज नाही. ही श्रीमंती, मला आता भजन म्हणायचं तर मला पेटे लागेल, मला ताबला लागेल, मला अमुक लागेल, तमुक लागेल, अशा खूप गीतं त्यांनी केलेले आहेत, खूप गीत केले. आणि मग श्राद्धाच्या निमित्ताने आज पहिल्यांदा हे गीत त्या ठिकाणी मी ऐकवलेलं आहे. पूर्वी केलं होतं महाचिंतन, त्यावेळेस केलं होतं, पण त्यापेक्षा जास्त विस्तार नाही. ते गायब झालं, ते काही नंतर माझ्या हाती लागलेलं नाही, ते केलेलं आहे. आणि गौरवभाऊच्या दशमीच्या निमित्ताने मुद्दाम वाजवण्यासाठी मी ते कुठं पाठवलेलं नाहीये. आणि श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून हे गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. एक मुलगा आहे त्यांना गणेश नावाचा, खूप
गोड आहे, खूप गोड आहे. 5 मुली आहेत त्यांना. अतिशय चांगला परिवार आहे, सुसंस्कृत परिवार आहे. गणेशच्या आजोबांना आजीला मी बघितलेले, खूप जवळून बघितलेलं आहे. झोपडीमध्ये सप्पर होता, त्या सप्परामध्ये दोघं राहत होते, शेजारी शेजारी खाटा होत्या. म्हातारपण इतकं गोड असतं, मी कुठल्या सुशिक्षित माणसाच्या घरी बघितलं नाही, बंगल्यामध्ये बघितलेलं नाहीये. म्हातारपणी ताटातूप झालेली असते, तिटकारा तयार होतो, तिरस्कार निर्माण होतो. परंतु त्यांच्या सांसारिक सुखातला गोडवा त्यांनी शेवटपर्यंत सांभाळला. त्या खाटावर दत्तभाऊ होते, त्या खाटावर त्यांच्या पत्नी होत्या. गोड गोड बोलायचे, एकमेकाची काळजी घ्यायची. अत्यंत सात्विक प्रकृतीचे, शांत प्रकृतीचे माणसं होते ते संस्कार दगडूभाऊ होते आणि ते संस्कार गणेशवर आहे. कोरोनाची परिस्थिती उत्पन्न कुठलं नाहीये म्हणून मी फार खर्च करू नको असं त्याला म्हटलं होतं. फार खर्च करू नको, कमी खर्चामध्ये ते काम होतं ना. जवळच्या लोकांना हाताशी धरायचं तेवढं करायचं. त्याने काय केलं मला माहिती नाही, किती खर्च आला त्याला मला माहिती नाही. परंतु माझी वैयक्तिक भूमी ठरली की माझी पूजा करू नको, आज तू मला मानधन देऊ नको, मला जे द्यायचंय त्या बाबांना देऊन टाक. श्रद्धांजलीच्या स्वरूपामध्ये हे गीत त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. मला अजिबात आग्रह करू नको. प्रत्येक माणूस अडचणीतून चाललेला आहे. या दुःखाचं दर्शन झालं तरी तो माणूस आहे अडचणीच्या प्रसंगामध्ये. आता यापेक्षा कोणाला काय करायचं? खूप सुखी आहे, खूप पैसे वगैरे, त्यांनी खर्च किती करा. लग्नाच्या बाबतीत तोच विचार आहे. कमी खर्चामध्ये कोरोना काळामध्ये किती स्वस्त लग्न झालेले आहे. गाडगी बाबा सांगून मेले, माणसं ऐकत नाहीत. आजची परिस्थिती तर अतिशय भयानक. आणखी किती महिने जातात कोणास ठाऊक. लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्यासारखं जर झालं तर कसं व्हायचं? फार मोठी चिंता आहे. कोरोनानं मारायचं का उपाशी मारायचं? आणि उपाशी मारायचा प्रसंगी त्यावेळेस मग ते एक भुभुक्षितम किं करोति पापम असं होऊ शकतं. माणसं एकदा त्रस्त झाले की ते काहीही करू शकतात. अशा प्रसंगामध्ये खर्च जपून वापरायला पाहिजे, सांभाळून करायला पाहिजे. आपल्याला माहिती नाही किती दिवस आहेत आणखी, आणि अंतर पाळायला पाहिजे. इथं निर्भय होण्याचं कारण नाहीये. इथं आपली दादागिरी चालत नाही, काही चालत नाही, काही चालत नाही. दिसत तर नाही बिमारी, पण ती जंतू कसे तुम्ही येतात, कुठे हल्ला करतात. नादान होतो माणूस. पैसा काही काम करत नाही, काहीच काही काम करत नाही. कोरोना काळामध्ये लुटणाऱ्यांनी लुटलं, डॉक्टरांनी लुटलं, बऱ्याच लोकांनी लुटलं आणि बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला. पोलीस यंत्रणेने सपोर्ट केला, काही डॉक्टर लोकांनी खूप चांगला सपोर्ट केला. तशा अशा गोष्टी घडत राहतात. ग्रामीण भागामध्ये साप जास्त जर पसरली तर कसं व्हायचं आपलं? म्हणून भयाला भेणं महत्वाचं आहे, ते समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून आजचा जो श्लोक आहे तो श्लोक या दृष्टीने महत्वाचा आहे की जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, व्याधीमध्ये मोडणारे हे दुःख आहे. भयाला समजून घ्या आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दगडूभाऊ खूप सज्जन होते, खूप चांगले होते. अचानक मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. तसं त्यांचं वय फारसं नव्हतं, माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी काही मोठे असतील, ते फारसं वय नव्हतं. परंतु आणखी 10 वर्ष तरी ते राहू शकले असते असं मला वाटतं. व्यक्ती गेल्यानंतर दुःख आपल्याला होत असतं आणि ते स्वाभाविक आहे. प्रवासात भेटलेला माणूस जर सुटून गेला तर दुःख होतच आपल्याला थोडंसं. तर ज्यांनी जीवन उभारलेलं आहे, संसाराला सुंदर बनवलेलं आहे, ते दगडूभाऊ परिवारातून निघून गेले. मुलींना दुःख आहे बाप गेल्याचं, मुलाला दुःख आहे आधार गेल्याचं, कुटुंबाला फार मोठं दुःख आहे. या दुःखाला उत्तर नाही, या दुःखाला काळ हेच उत्तर आहे. वेळ निघून जाते, तसं तसं ते कमी होत जातं. तरी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या परिवाराला जे दुःख होईल ते कमी करण्याचा प्रयत्न कर आणि त्यांच्या गतात्म्याला शांती दे, असं परमेश्वराला मी प्रार्थना करतो. आणि मी कोरोना काळामध्ये कुठे जात नाही, कुठं बोलत नाही. आजही खूप जवळ असल्यामुळे आलो. परंतु असं विशिष्ट अंतर जर असलं
तर बोलायला हरकत नाही. दत्तवाडीवरची म्हणत असले तर 8 दिवसातून तुम्हाला मी प्रवचन देत जाईल, सूत्रपाठाच्या दृष्टीने, लीळाचरित्राच्या दृष्टीने. म्हणत असले तर ज्ञानेश्वरी मी सांगेल. ज्यांना ऐकायचे ते विशिष्ट अंतर ठेवून मी येऊ शकतो आणि मी सांगू शकतो, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे श्रद्धांजलीचं जे प्रवचन आहे या ठिकाणी संपवतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.